पुण्यातील पौड गावाजवळ हेलिकॉप्टर कोसळले, वैमानिक किरकोळ जखमी, 3 प्रवासी सुखरूप। पुणे जिल्ह्यातील पौड गावाजवळ खासगी कंपनीचे हेलिकॉप्टर कोसळून दुर्घटना घडली। एका वृत्तसंस्थेने एक्सवर याची माहिती दिली आहे। दुर्घटनास्थळी बचाव कार्य सुरू असून हेलिकॉप्टरमधील वैमानिकासह 3ही प्रवासी सुखरूप असल्याची प्राथमिक माहिती हाती येत आहे। सदर हेलिकॉप्टर मुंबईहून हैदराबादच्या दिशेने जात होते, मात्र खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याचं सांगितलं जात आहे। सुदैवाने या घटनेत कोणीही गंभीर जखमी झालं नाही। अपघातात पायलटला किरकोळ दुखापत झाली असून त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे। हेलिकॉप्टरमधील 3 प्रवासी सुखरूप असल्याची माहिती पौड पोलिसांनी दिली। ग्लोबल हेक्टर कंपनीचे हेलिकॉप्टर 3 प्रवाशांना घेऊन मुंबईतील जुहूमधून हैदराबादकडे निघाले होते। पौड परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्यानं दृश्यमानता कमी झाली आहे। पौड ताम्हिणी रस्त्यावर कोंढावळे गावाजवळ खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर भरकटले। वैमानिकाने प्रसंगावधान राखून कोंढावळे गावाजवळ उतरवण्याचा प्रयत्न केला। मुसळधार पाऊस आणि सर्व धुके पसरलेले असल्यानं हेलिकॉप्टर उतरवताना कोसळले आहे। या घटनेत पायलटला दुखापत झाली। हेलिकॉप्टरमधील 3 प्रवाशांना दुखापत झाली नाही। अपघातानंतर 3 प्रवासी घाबरले होते, त्यांना पोलिसांनी धीर दिला, अशी माहिती पौड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज कुमार यादव यांनी दिली। हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती ग्रामस्थांनी दिल्यानंतर पौड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। वैमानिक आनंद यांना दुखापत झाल्याने त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। हेलिकॉप्टरमधील प्रवासी वीर भाटिया, अमरदीप सिंग, SP राम बचावले असल्याचं यादव यांनी सांगितलं।